पती पत्नीमधील नातं एका दिवसात संपुष्टात येत नाही, तर याला बराच काळ जावा लागतो. नात्यात काहीतरी बिघडलं आहे हे कसं ओळखावं? जेव्हा अबोला काही क्षणांचा वा तासांचा नसतो, तर कित्येक दिवसांचा असतो आणि पुन्हा पुन्हा हेच होत राहतं, तेव्हा समजून जावं. जेव्हा घरातला वावर वगैरे, तसेच घरातील आणि बाहेरील कामं, कर्तव्य, व्यवस्था पाहणे वगैरे अगदीच मेकॅनिकल प्रकारे होत असतं आणि त्यात दुसऱ्याची इन्व्हॉल्वमेंट नसते, तेव्हा समजून जावं. जेव्हा जेवणासाठी एकत्र बैठक होत नाही, तेव्हा समजून जावं. जेव्हा तिनं किंवा त्यानं दुसऱ्यासाठीचं ताट वाढणं न होता स्वतःच्याच हाताने वाढून घेणं होतं, तेव्हा समजून जावं. बाहेर जातेवेळी एक वेळ ठीक आहे, पण जेव्हा घरात शिरतानाही स्वतःच्या हाताने चावीने दार उघडावे लागते, तेव्हा समजून जावे. जेव्हा न सांगताच बाहेर जाणं होतं आणि परत किती वाजता घरी येणं होईल तेही न सांगताच निघणं होतं, तेव्हा समजून जावं. जेव्हा एकमेकांच्या दृष्टीसमोर नसतानाही फोनवर आणि चॅट संपर्क होत नाही किंवा बोलाबोली होत नाही, तेव्हा समजून जावं. जेव्हा बाहेर तर अंतर ठेवूनच असतात, पण घरातही एकमेकांजवळ बसणं किंवा स्पर्श होईल असं बसणं होत नाही, तेव्हा समजून जावं. जेव्हा जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष नसतं किंवा दुर्लक्ष केलं जातं, नातेसंबंधातील इतर नात्यांबद्दल आपुलकी नसते किंवा दुर्लक्षित केली जाते, तेव्हा समजून जावं. जेव्हा कुठल्याही अगदी फुटकळ इकडच्या तिकडच्या विषयांवर चर्चा होत नाही, संवाद घडत नाही, अभिप्राय दिला जात नाही, तेव्हा समजून जावं. जेव्हा नित्य सहवासातील संसाराची कामे न बोलता फक्त उरकली जातात, त्यात जीव ओतलेला नसतो, तेव्हा समजून जावं. जेव्हा दिवसभराच्या अखेरीस शयनगृहात पाठमोरं धुंड करून झोपणं होतं, तेव्हा समजून जावं. जेव्हा काहीतरी बोलण्यासाठी वा मन मोकळं करण्यासाठी वा हितगुज करण्यासाठी विनाकारण इतर नात्यांचा, मित्रमंडळींचा आधार घेतला जातो, जेव्हा जोडीदार जवळ अस्तित्वात असूनही असं केलं जातं, तेव्हा समजून जावं नात्यात काहीतरी गंभीरपणे बिघडलं आहे. तुमच्याशी बोलणं कमी करत असेल, घरात चांगलं जेवण नसेल, घरात खोटं बोलून बाहेर जाणं होत असेल, उत्तर द्यायला टाळणं असेल, घरात नीट लक्ष न देणं असेल, बोलणं बदलणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करणं, कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणाला सुरुवात करणं. काही लोकांना घरातले अन्न गोड लागत नाही, सतत बाहेरचं खावं, वडापावची, पाणीपुरीची लत त्यांना लागलेली असते. त्यात किती मानसिकदृष्ट्या विचार केलेला असतो हे सर्वश्रुत आहे. तरी पण बाहेरचे आवडतेच. सर्व अन्नधान्य मसाले घरी आणून त्याचा फायदा काय? पती पत्नी हे नातं सुद्धा असंच आहे. दुसऱ्याच्या घरची मुलगी आपल्या घरी आणायची आणि तिच्यात इंटरेस्ट न घेता आपले बाहेरचे धंदे तसेच चालू ठेवायचे, किंवा त्या मुलीने आपल्या माहेरच्यांना ध्यानीमनी ठेवून जर सासरी वागायचं ठरवलं, तर पती पत्नींमधील संबंध संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. लोखंडाच्या वस्तूला गंज एक दिवसात चढत नाही, तिच्याकडे दुर्लक्ष केल्यावर आपल्या लक्षात येतं. तसेच नातेसंबंधांबाबत घडत असतं. प्रेम, माया, आपुलकी ही दिल्या घेतल्याने वाढत असते. टाळी 2 हाताने वाजत असते. दुर्लक्षित केलेली वस्तू अडगळीत पडली जाते, पण माणूस वस्तू नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याला मन आहेत, भावना आहेत, त्या शेवटी दुसरीकडे आधार शोधत असतात. पती पत्नींच्या नात्यात काहीतरी गडबड आहे हे खालीलप्रमाणे अनुभवता येईल. मुलगा घरात वेळ देत नाही, सतत मित्रांच्या बरोबर असतो. मुलगी, पत्नी सतत माहेरच्या वाऱ्या करते. दोघांमध्ये हसणं बोलणं फार कमी प्रमाणात असतं. थोड्या थोड्या गोष्टींवरून बाचाबाची, एकमत नसणं, एकट्यानेच बाजारहाट करणं, एक दुसऱ्याच्या नावानं उल्लेख त्यांच्या तोंडी नसणं, चेहऱ्यावर नेहमीच 12 वाजलेले तिरस्करणीय भाव वगैरे असायला दुसरं काही कारण नाही. कामात बिलकुल लक्ष नसणं, ही सर्व परिस्थिती अशीच राहिली की समजावं त्यांच्यात काहीतरी
नक्कीच बिनसला आहे.